संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर 2024 रोजी खून झाला होता। तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार असून त्यांची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केला होता। तसेच याबाबतची माहिती देखील सादर केली होती। यामध्ये कृष्णा आंधळे यांच्याकडे 5 विविध प्रकारची वाहने असून धारूर आणि केज येथील बँकेत 3 खाते देखील आहेत। सदरची संपत्ती जप्त करण्याचे आदेश आता न्यायालयाने दिले असून त्यानुसार आता कारवाई सुरू करण्यात आली आहे। तर कृष्णा आंधळे कोण आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। कृष्णा आंधळे धारूर तालुक्यातील मैदवाडी गावातील रहिवासी आहे। घरी गरिबी आणि घराबद्दल आई वडिलांबद्दल अजिबात ओढ नाहीये त्याला। कृष्णा भाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता। कृष्णा आंधळेची ओळख वाल्मिक कराडचा विश्वासू विष्णू चाटेशी झाली। त्यातून राजकीय आणि आर्थिक व्यवहारात काम करण्याची संधी त्याला मिळाली। एकदम राजकीय नेते पक्षाचं काम आणि व्यवहार सांभाळणे अशी कामे त्याला मिळाली। 2023 साली कृष्णा आंधळेंविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतरही कृष्णाला अटक झाली नाही। धारूर अंबाजोगाई केज पोलीस ठाण्यात खंडणी आणि मारामारीचे गुन्हे त्याच्यावरती आहेत। गेल्या 4 वर्षात कृष्णाविरोधात 6 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 2 महिन्यांपासून तो बेपत्ता आहे। अनेक दिवस कृष्णा संपर्कविना राहतो अशी त्याच्याबाबतची माहिती आहे। हत्येनंतर आंधळे दुसऱ्या राज्यात किंवा नेपाळमध्ये गेल्याचाही संशय व्यक्त करण्यात येतोय। कृष्णा आंधळेचा घातपात झाल्याचाही आता शक्यता वर्तवण्यात येते।